राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान तुलाधार वैश्य जाज्वल्य मुनीला सांगतात, हे मुनी, प्रणव जपानं मनुष्य स्वतःही संतुष्ट होतो आणि देवालाही संतुष्ट करतो. प्रणव म्हणजे ओंकार. आता बघ, ब्रह्म सर्वात्मक आहे आणि संपूर्ण देवता त्याचं स्वरूप आहे. म्हणजे जग जे आहे हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे आणि सगळ्या देवता या जगात आहे असं जो समजून जीवन जगतो तो नेहमी तृप्तो. त्याच्यासारखा यज्ञ जगात नाही. म्हणून एक श्लोक आहे, नमोस्तु दंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षिशरोरभाघवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमः. असा हा सर्वात्मक देव आहे. सर्वात्मक सर्वेश्वर. अशा मनुष्याला ज्याप्रमाणे मनुष्य रसाने तृप्त होतो, सर्वसाधारण माणसाला रस मिळाला, कोण कशाचा आहे, फळाचा रस असो, आंब्याचा रस असो, लिंबाचा रस, रसाने मनुष्याला तृप्ती येते. त्याप्रमाणे ज्ञानानं मनुष्याला तृप्ती येते. प्रसंग सांगताय की जर ज्याला तृप्त व्हायचं असेल जगात, त्याला ज्ञान संपादन करणं आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय तृप्त नाही. आता याचं उदाहरण सांगतो. माऊलींचं ज्ञानेश्वरीचं सगळं काम धावलं, समाजाला सांगून लागलं आणि मला समाधी यायची आहे. म्हणजे ज्ञानोबा अजून वयला माझं काम. म्हणजे ज्ञानोबा काय झाले, तृप्त. विवेकानंद तृप्त. आपण अजून अतृप्त. मग का मग तृप्त झाले म्हणजे लगेच जायचं का? आपल्या हातात जाणं नाही, त्यांच्या हातात जाणं. पण तृप्त झाल्यासारखं राहायचं. गेल्या जमा आहे, आपण कशात जमा आहे, नाहीतरी आपल्याला कशात जमा धरता. पोरं रिटायर झाले, आता काय काम आहे तुम्हाला, असं आहे. म्हणून ते म्हणतात तृप्ती ही जगात तेव्हा येईल, ज्ञान होईल तेव्हा. विषय सुखाचं प्राप्ती करता यज्ञ करणं अज्ञान काम आहे. आज माणूस सरोवरावरून पाणी आलं ना रामाच्या स्नानाला आणि मला, तर त्यांनी तिथे यज्ञ केला. म्हणजे
विचारून गेले होते ते सगळे लोक. म्हटलं तुम्हाला तिथे गुरुजी कोण मिळाला? तर म्हणे त्र्यंबकेश्वरचे गुरुजी आमच्याबरोबर होते. काय नाव? अमुक. तर तिथे त्यांनी बाणस सरोवरावर यज्ञ केला आहे देवाचा. आता तिथे यज्ञ म्हणजे काय? कुंड तयार करायचं, अग्नी पेटवायचा आणि समिधा तूप तीळ टाकायचं. तिथे काही देवता स्थापन करायचे नाही, कारण भगवान शंकर समोर आहे. तर त्यांना मी राक्षस कुंडाचं दर्शन घेऊन यायला सांगितलं होतं. तो म्हणजे राक्षस कुंड म्हण, जिथे मानस सरोवर आहे ना त्याच्यावरती राक्षस कुंड आहे. त्याचं पाणी काळं ढिवर आहे. म्हणजे एकाच कैलास पर्वतातून इकडे शुद्ध पाणी येतं आणि इकडे अशुद्ध पाणी येतं. ते काय? तर भगवंताने प्राशन केलेलं विषाचं ते पाणी आहे आणि इकडे गंगेचं स्वच्छ पाणी आहे. जटाधर आणि त्या जटेमध्ये असलेली गंगा. म्हणून ते म्हणतात या सगळ्याला धर्माचा आधार आहे. धर्मामध्ये सुख नावाची गोष्ट नाही आहे. धर्मामध्ये मनुष्य कर्तव्यपूर्ण होणं महत्त्वाचं आहे. धर्मामध्ये मनुष्य हा कर्तव्यपूर्ण झाला पाहिजे. अकर्तव्य म्हणजे अनिश्चितपणा आहे. म्हणून ज्ञानी पुरुष हा परमात्म्याचं स्वरूप जाणलं जातं. ज्ञानी पुरुष जे आहे त्यांचं जे स्वरूप आहे ते परमात्म्याचं स्वरूप असतं. भवसागरातून पार उतरण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी ज्ञान विज्ञान संपन्न झालं पाहिजे, किंवा ज्ञान विज्ञान संपन्न महात्मा लोकांच्या पुण्यवाणीतून पवित्र झालं. पुण्यवाणीतून असे जी वाणी पुण्य करते अशा पुण्यवाणीतूनच ऐकलं गेलं पाहिजे. म्हणून त्याला पुण्यात्मा असं म्हणतात. बरेच लोक मुलीचं नाव पुण्या ठेवतात असं आहे. म्हणून त्यामुळे भवसागरातून पार जाण्याच्या इच्छेनं पुण्यात्म्या सेवित ब्रह्मलोकाला तो प्राप्त होतो. तिथे शोकच राहत नाही. ज्या ठिकाणाहून खाली पडण्याची भीती नाही आहे. ब्रह्मपद असं आहे की त्या पदावरून मनुष्य खाली पडत नाही, कारण ते स्थिर आहे. हे काय आहे? स्थिर आहे. या जगातले सगळे पद जे आहे ते अस्थिर आहे. म्हणून जे पद मिळालं असेल ते पद भूषवून आपण त्यातून निवृत्त झालं पाहिजे. पण लोक पदाला चिटकले की निघायलाच तयार नाही. म्हणून ते म्हणतात सात्विक महापुरुष हे स्वर्ग इच्छित नाही किंवा धनाकरता यज्ञ करीत नाही. सत्पुरुषांचा मार्ग जो आहे तो अवलंबन करायचा एक आहे की अहिंसा प्रधान आहे. सात्विक लोक काय करतात? अहिंसा प्रधान. आणि अहिंसा हा मोठा यज्ञ आहे. बरेच लोक हिंसा यज्ञ करतात. काही लोक म्हणताना तो तुमचं वाईट इच्छितो का, आपण असा यज्ञ करू की त्याचं तोंडच बंद करून टाकू. म्हटलं असं कसं काय वगैरे तोंड बंद करून टाकू. लोक सांगतात तुम्हाला असे यज्ञ नसतात. यज्ञ हा अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही आहे. आणि हिंसावादी जर यज्ञ आहे तर मग तो यज्ञ भगवंत प्राप्ती करता नाही आहे. तो जास्तीत जास्त तुम्हाला स्वर्गापर्यंत नेईल आणि पुण्य संपलं की खाली येऊन जावं लागेल. नहुष राजा जसा गेला आणि खाली आला. आपल्याकडे उदाहरणसुद्धा आहे. पुण्यवान पुरुषाचं उदाहरण सांगतो. राजा हरिश्चंद्र, पुन्हा देव विश्वामित्र प्रसन्न झाले. शंकराने सांगितलं की जा आता अयोध्येमध्ये जाऊन राज्य कर. म्हणे नाही, माझं राज्य आता काशीतच आणि हा डोंबाच माझा, इथूनच मी वरती जाईल.
म्हणाले का तर ज्याच्यामध्ये मला सेवा करता येते, राज्यावर गेल्यावर ती राज्याची जी सेवा आहे ती काही शारीरिक करता येत नाही, ती हुकमाची सेवा आहे. काय हुकमाची? तुम्ही बघा मुख्यमंत्री कायम याच्याजवळ बसलेला आहे, टी व्हीच्या जवळ. ती हे निघालेली आहे कावड यात्रा, आणि एवढंच नाही तर हेलिकॉप्टरमधून परत त्याचं निरीक्षण करतो आहे, कारण योगी आहे ना मुळात. असं आहे ते. कोणाला जमतं? तिथे उतरला, खाली त्या लोकांचा सत्कार केलं, परत टी व्हीपाशी बसला, परत हेलिकॉप्टर घेतलं, जेवढे सगळे होते तेवढे वरतून खाली लोकांना नमस्कार करतो. सब यात्रा चालली आहे, जमत आहे, करतो आहे, कारण योगी आहे. असं आहे. योगी त्यागी होऊ शकतो, योगी त्यागी होऊ शकतो. त्याग इतका सोपा नाही आहे. मनुष्य तोंडाने बोलू शकतो. सकाळचं चरित्र ऐकलं ना आपण की हा का रडतोय जगन्नाथाच्या मंदिरात, तर सुवर्णमुद्रा गेल्या, घरून त्याला 20 सुवर्णमुद्रा आणलं, कर अन्नदान. मग भगवंताने काय केलं, याच्या स्वप्नात जाऊन म्हणलं की आमके आमक्याने चोरला, आण त्याला इकडे. त्याला कबलवला, त्याला दिल्या. मग तो म्हणे तुमच्या घेऊन घ्या. नाही नाही, याचंही अन्नदान करून टाक. आणि चोराला दुरुस्त केलं. जे महापदावर असतात, मोठ्या पदावर, त्यांचा त्याग श्रेष्ठ असतो. आपण शेरभर गहू देतो नाम सप्त्याला, मी गहू दिले, असे चांगले गहू होते, काय सांगू तुम्हाला ना, गुच्चूप पाहिजे, त्याच्यातल्या 4 बट्ट्या तर तूच हाणणार आहे. असं आहे. बरेच लोक समय देतात ना, तर त्यांचे नातेवाईक हे जी समय ना आपले जाणं 12 वर्ष झाले ती समय देऊन काय दाखवतं आता कोणाला, त्याच्या असतात. ते असं करू नये, कारण अपेक्षा रूपानं दिलेलं दान आणि निरपेक्ष रूपानं केलेलं समर्पण केल्यावर त्याच्यावर आपला जसं आता तुमची फजिता होते, कन्या समर्पण केल्यावर तुम्ही परत डोकं घालता तर भानगडी होऊन राहिल्या. आज पण लोक म्हणतात अशी काही सून द्या. म्हटलं कारखान्यातच नाही तर तुम्ही करू तरी काय? आईच वडाळ तर पोरी कुठून निघणार आहे? मुलीला समजवलं पाहिजे आईने की या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी लगेच मिळत नाही, हळूहळू मिळतात. त्याच्याकरता कष्ट सहन करावे लागतात. पुढे यायचं असेल तर काट कसर करावी. धक्क्यानं गोडे तेलाची बरणी सांडली, अर्धा किलो वाया गेलं तर कमी वापरलं पाहिजे, म्हणजे महिना त्याच्यात भागला पाहिजे. सांडलं, धक्का लागला, आम्ही काय करू? नाही, हे जे उरलेलं आहे ते बरोबर महिनाभर पुरवलं पाहिजे. पुन्हा आणायचं नाही, जेव्हा महिना पुरा होईल असं शिकवलं पाहिजे. आई म्हणते काय काटकसर करते, आणतील ना ते, त्यांना काय लागतं आडवाळला खायला. हां, अशी पोरीची आई म्हणते हल्ली. आता काय होईल? मग तिला झालेली मुलगी तिला चिमट्यात घेते 8 वर्षापर्यंत, चिमट्या घेते म्हणजे घेईलच ते. हे असं आहे. कारण या हिंसा आणि अहिंसा या समजल्या पाहिजे. आपलंपणा आला पाहिजे. आज जगात आपलेपणा राहिलेला नाही. आपलेपणा आता कालच उत्तर प्रदेशामध्ये त्याला श्वाप देऊन मारून टाकला नवऱ्याला. पहा तुम्ही, बरं चांगले मोठे घराणे आहे. आधी झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या, नंतर श्वाप दिला. आता ते काय बिंग केव्हा फुटतं असं कुठेतरी दाखवलं त्यांनी, त्याला गेला.
म्हणजे अशी वृत्ती झाली आहे. मग आता लोक म्हणजे आईवडिलांना जर मुलीची परीक्षा नसेल तर जगात कसं काय नीट काम होईल. आईवडिलांना पाहिजे की हिचं परीक्षण केलं पाहिजे आईवडिलांनी की ही तिथे निभणार आहे किंवा आपण काय म्हणतो एकदा करून दिलं ना की निभून जातं. नाही निभत आले ते पूर्वी होतं निभून जाईल, आता नाही. म्हणून अहिंसा यज्ञप्रधान अनुष्ठान महत्त्वाचं आहे. आता बघा वनस्पती अन्न फळ मूळ हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये टाकताना त्याला जर आपण प्रमाण दिलं तर ते हविषान्न होतं आणि त्याला प्रमाण नाही दिलं तर ते भोगप्रधान होतं. म्हणून ज्ञानी लोक यज्ञाचे उपकरण जे आहे ते मानसिक यज्ञाचं अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करतात. आपले जे हात आहे हे यज्ञाचे उपकरण आहे. म्हणून मी तुम्हाला काल फोन करून सांगितलं महादेव करायचा असला तर लगेच तयार. असं आहे ते. मातीचं लिंग करता येतं, वाळूचं लिंग करतायत. आता श्रावण सुरू झाला, लोक लिंगार्चन करतात. लिंग कशाचंही करतं, स्फटिकाचं करता येतं, पाऱ्याचं करता येतं, पन्न्याचं करता येतं हिरवं, त्याला काही नाही, कारण तो यज्ञ आहे. शंकराच्या अंगावर जे काही पडतं ते हवीर द्रव्य आहे आणि भगवान शंकर रुद्र रूप आहे. त्यांना सगळ्यात काय प्रिय आहे तर गंगा, म्हणून लोक ते आणतात. आपल्याकडे लोक सुद्धा तापीचं पाणी घालतात, गिरणीचं पाणी घालतात, कारण वाहतं पाणी हे शुद्ध आहे असं ठरतं. म्हणून ऋत्विज यज्ञ जे करतात त्या यज्ञाची सगळी लोकसंग्रह आणि मानसिकता न ठेवता यज्ञ करतात. लोकसंग्रह आता बघा 108 यज्ञ, विश्वशांती त्याच्यात पैसे खातात आणि शब्द काय आहे विश्वकल्याण. प्राणियों में सद्भावना हो आणि शेजाऱ्याचं वाटवड कर. प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, घोषणाबाद उनके. आणि मग शेवटी हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हे काय हे काय असं आहे. म्हणून ते म्हणतात यज्ञ करणाऱ्यांना मोक्षाची सुद्धा इच्छा नको. साधू पुरुष धर्माचरण करून मोक्ष आणि स्वर्ग नाही, फक्त परमात्मा भाव. म्हणून त्यांचा संकल्प सिद्ध संकल्प असतो. त्यांचा जो संकल्प आहे तो सिद्ध संकल्प असतो. आता आपल्याला एवढं माहिती आहे संसारात आपण कितीही इच्छिलं तरी ते आपल्या इच्छेप्रमाणे होणार नाही हे माहिती आहे. तरी मनुष्य ते इच्छेप्रमाणे होण्याकरता प्रयत्न करतो. पण प्रयत्नवाद जेवढं व्हायचं तेवढंच होतं आणि तिथे तो थांबतो. म्हणून सिद्ध संकल्प असणारे ज्ञानी महात्मे स्वतः गाईच्या वगैरे दुधाच्या योगानं तृप्ती करून घेतात आणि कर्माचं अनुष्ठान करतात. आता जे साधे लोक आहेत त्यांना जरी श्राद्धाचं काही करता नाही आलं, मी नेहमी जे सांगतो त्याचं प्रमाण आहे. गोशाळेमध्ये आपण गेलो आणि गाईला काही गावरलं आणि तिची शेपटी हातात धरली आणि सांगितलं की हे गोमाते आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, ते तू त्यांना तृप्त कर, तर ते शेपटी हातात धरली की तर्पण होऊन जाईल म्हणे, तुम्ही चिंता नाही करायची. ते म्हणतात पितरांचं तर्पण, जलाचा अभिषेक हे सगळं गाईच्या शिंगाला स्पर्श केला की देवाला अभिषेक झाला. कारण शंकराला अभिषेक करताना गाईची शिंगी वापरली जाते म्हणून त्याला स्पर्श केला तरी अभिषेक होतो. पण याचा अर्थ अभिषेक करायचा नाही असं नाही. जर तुम्हाला आपत्काल आला
आणि तुमच्याकडून अभिषेक नाही झाला तर गाईच्या शिंगाला सुद्धा हात लावायचा. आता तर सगळे गाई तुमच्या ताब्यात दिल्या मान घेऊन काय पाहिजे असं आहे. तिच्या शेपटीला हात लावला की तर्पण झालं सगळ्या पितरांना. म्हणून तुम्ही सगळ्यांना गोशाळेत जा, गुळ खाऊ घाला. तो मी केळं खाऊ घाल म्हणून तुला गुळ सांगला, केळं खावलं रिकामे काम करतो. ते पाण्यात बुडवलेले आहे, ते खराब शेकलेलं आहे. गुळाने काय होतं, प्राण्यांची जीभ जी आहे ना ती शुद्ध होते. केव्हा केव्हा प्राण्यांच्या जिभेला मीठसुद्धा चोळावं लागतं. म्हणून जे द्यायचं ना तेच द्यावं. सफरचंद खाऊ घालायची काही गरज नाही गायला, पण काही लोक बोलतच करत नाही. आंबट द्राक्ष घेऊन द्यावं. इतकं तोथांड झालंय ना, म्हणजे असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. अन्न हे प्राण्यांचं नाही आहे. त्या तुमच्या अन्नाचा खालचा जो भाग आहे चारा, तो त्यांच्याकरता आहे, तो तेवढाच टाका. आता पुष्कळ लोक मला तुला विचारतात, त्याला म्हटलं काय कर, एक पोतोभर ढेप घे, तू तिथे तुला लावलेली आहे, एका बाजूला तू बैसेल, एका बाजूला ढेप घे. पण म्हणे मग त्यांना आपण एक पोतं ढेप देऊन टाकली. नंतर त्यांनी कधी नाही गाईला खाऊ घातली. म्हटलं काय येडा आहे, ते काय लोक खाणार आहे का ढेप? अशी बुद्धी झालं आहे. आता माणसं खातील का ढेप? तो भुसा तुम्ही एक पोतट लावला तर ते माणसं खातील का? ते त्यांनाच खाऊ घालतील. पण तू एक पोतं सगळ्यांना एका दिवसात खाऊ घालू शकतील का? नाही. म्हणून त्यातलं थोडं आपल्या हाताने खाऊ घालू, तर बाकीचं त्यांच्या स्वाधीन करायचं. मध्ये कोणाकडे तरी जुन्या साड्या होत्या. तो मला म्हणत दादा काय म्हटलं, जाय ना गाईच्या अंगावर टाकून द्या ना, ते माणसं घेऊन जातील, आपण तू काही चिंता करू नको. म्हणजे फाटली तर म्हटलं बाय तू डोकं नको उठव, तुला गाईच्या अंगावर टाकायला सांगितले, टाकून देऊन चाललंय. असं आहे ते. हे लक्षात ठेव. पण सेवा करायची असेल तर थंडीच्या दिवसात पोते घेऊन जा आणि त्यांना म्हणे गाईच्या अंगावर टाकून दे. ही शिकवतो म्हटलं सेवा. जेव्हा थंडी पडते ना तेव्हा त्यांच्या अंगावर पोतं टाकावं. असं आहे. कारण तिची जेवढी सेवा होईल तेवढा यज्ञ होतो. म्हणून ऋषी लोकांनी समुद्र मंथनातून काय घेतली देवाजवळून? कामधेनू. असं आहे. आणि देवाला माहिती होतं की याच्यानंच आपलं यजन करतील. यजन आणि पूजन, यजन आणि पूजन हे आपलं करतील. म्हणून त्यावेळेस तिला नुसता नमस्कार केला तरी कर्मबंधनातून सुटतो. जामदग्नींची गाय सहस्रार्जुनानं आणि वशिष्ठांची गाय विश्वामित्रानं पळवण्याचा प्रयत्न केला, पण पराजित झाले. म्हणून विश्वामित्र म्हणाले धिक क्षत्रिय बलम, ब्रह्मबल श्रेष्ठ आहे. पण तरी अहंकारामुळे ब्रह्मबल सुद्धा प्राप्त नाही झालं. जेव्हा रामाला भेटले, अनन्यता स्वीकारली की माझ्या यज्ञाचं रक्षण तुमच्याशिवाय होणार नाही, म्हणून रामाचं नाव पडलं गुरुमुख रक्षक जय जय राम. गुरुच्या यज्ञाचं रक्षण करणारा राम. कारण वशिष्ठाने असं नाही शिकवलं कोणाला की तू माझं ज्ञान ऐक, दुसऱ्याचं ऐकू नको. अरे म्हणे विश्वामित्राबरोबर का, तो जगाचा मित्र आहे, त्याच्याबरोबर बला अतिबला नावाच्या विद्या आहे, त्या मिळून जातील. नाही तर रामाने लवकर तोंड दाखवलं नव्हतं विश्वामित्राला. चालले गेले होते मध्ये की जो द्वेष करतो त्याला माझं दर्शन होणार नाही. म्हणून तुमच्या मनात जर द्वेष असेल तर तुम्हाला रामात राम दिसत नाही. कारण द्वेष रहित झाल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. कैकेयी शरण आली शेवटी रामाला. मग कैकेयीला मंत्र दिला, बकऱ्या मेंढ्यांमधून म्या 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 बोध करवला. तर ईर्षा राग द्वेष आणि वैर हे यज्ञानं गेले पाहिजे. लोक यज्ञात ईर्षा राग वैर करतात. हे पाहत म्हणजे
आता किती लोक तिथे होते प्रयागराजला, सगळ्यांचे, पण कॉम्पिटिशन होती एकामेकामध्ये. असं आहे. त्या भागवतामध्ये एक कथा बघा, 2 ऋषी होते, अश्वशिरा आणि वेदशिरा, एकाच गंगेच्या काठावर राहत होते. लोक गंगा स्नान करून आले की अश्वशिराकडे जायचे, वेद इकडे गेले, काय म्हणतो तुमचा वेदशिरा, आज काय पंगत आहे तिथे, इकडे गेले की तो वेदशिरा. लोक म्हणजे असं काय करतंय, आपल्याला सगळ्यांचं दर्शन करायचं आहे. मग एकमेकाचा वैर करायला लागले ऋषी आणि मरताना एकमेकाला श्राप दिला, तू काकभूषुंडी हो आणि तू कालिया हो. मग कृष्ण अवतारामध्ये कालियाचा उद्धार झाला आणि रामाच्या चरित्रात काकभूषुंडीचा उद्धार झाला. म्हणजे मठ बांधायचे आणि एकामेकाच्या मठाचं तेच तर सांगतो. असं आहे. म्हणजे काय त्या मठामध्ये राहणार आहे, तो माठ आणि मठ सारखा. मठात काय आहे, मठ्ठा, तसं आहे ते. मठ्ठ राहून जायचं, मठात राहून सुद्धा मठ्ठ, कारण तिथे राग द्वेष वैर आहे. उपनिषदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की एक महादेवाचं मंदिर अरण्यामध्ये होतं. छोटंसं महादेवाचं मंदिर नेहमी छोटं असतं. तर त्या ठिकाणी पाऊस पडायला लागला, वीज चमकायला लावल्या. 4 लोक जे होते ते महादेवाच्या मंदिरात घुसले. त्यांच्याबरोबर एक महात्मा घुसला, 5वा. पुन्हा जोरात कडकडाट, आणखीन 5-6 लोक आले. ते म्हणजे नाही आता जागा नाही. महात्मा म्हणे येऊ द्या. म्हणे काय करायचं, म्हणे दाटी करून बसून राहू. पुन्हा पाऊस कडकडाट विजा व्हायला लागला. काही पुन्हा 5-10 माणसं आली. हो म्हणे आता कुठे जागा आहे महाराज. म्हणे आता आपण बसलो आहे ना, आता सगळे उभे राहा. उभे राहिले की सगळे मावून जातील. महात्म्याने सगळ्यांना घेत राहिलं, कारण आपलं रक्षण झालं म्हणजे झालं, दुसऱ्याचं कसं काय होईल. तर हे संत महात्मे शिकवतात. पण आता मठामध्येच ईर्ष्या आहे, असं आहे. तर तिथे ईर्ष्या नाही ठेवायची. असं तोंडावर विचारताना काय तुमच्या मठात काय पंगत आहे आज, म्हटलं उडदाची डाळ आणि भाकरी. आज तिथे नाही. म्हणलं तुमच्याकडे काय म्हणे, जिलेबी. आता हे 2-3 दिवस आहे ना, सगळ्यांच्या मठामध्ये साधा स्वयंपाक राहिले. नामदेव महाराज पुण्यतिथी आणि सावता महाराज पुण्यतिथी, 2 पुण्यतिथी. आणि नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीला गव्हाची खीर केली पंढरपूरला की सगळ्या माशा गायब होऊन जातात. आता खूप माशा असतील तिथे, तर जाऊन आलो बा बरोबर. इतक्या माशा असतात एकादशीपासून तर अमावस्येपर्यंत, भयंकर. आणि एकदा नामदेव महाराजांची खीर झाली गव्हाची, माशा गायब. असं आहे. मग सावता महाराज पुण्यतिथी आहे, उद्या एकादशी आहे. उद्या तिकडचे लोक येतील दर्शनाला. ते आषाढीला येत नाही, ते आषाढ वद्यात येतात. दशमी, एकादशी, द्वादशी, आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे. काय येत नाही ते, तर त्यांच्या गावाकडून येणारे संत जे असतात त्यांचं स्वागत करायचं असतं, परतीच्या दिंड्यांचं स्वागत करायचं असतं. म्हणून आषाढीला तिथले लोक येत नाही. काही लोक म्हणतात सावता महाराज जायचे नाही ना. सावता महाराज मठातच राहायचे. इकडून गेलेल्या दिंड्यांचं स्वागत आणि तिकडून आलेल्या दिंड्यांचं स्वागत, आणि आपल्या मळ्यातच राहायचे. मग नामदेव महाराज म्हणे इतक्या जवळीन येत नाही. अरे म्हणे नाम्या तो फार भारी आहे. ज्ञानदेवाने सांगितलं म्हणे काय त्याच्याजवळच देव राहता, या मूर्तीत देव नाही म्हणे. तर भगवान सावता महाराजांच्या मठात गेले. सावता मला लपव. म्हणे कुठे लपव. अरे म्हणे लपवाचं जागा तुला माहिती आहे, लपव. म्हणे हृदयात. म्हणून सावता महाराजांनी विळ्याने आपलं हृदय चिरलं. आत गेले देव, परत पॅक झालं आणि एवढा गोंडा बाहेर ठेवला देवाने. शेल्याचा गोंडा, शेला का बघायचा बाहेर, शेल्याचा गोंडा बाहेर राहिला. तर बाहेर राहिल्यावर नामदेव महाराज आले. कुठे दिसत नाही म्हणे ज्ञानदेवा देवा. सावता महाराज ध्यानस्थ होते.
म्हणून सावता महाराजांच्या हृदयामध्ये असं पांडुरंग दाखवलेला असतो चित्रामध्ये. प्रत्येक संतांच्या चित्राचं वैशिष्ट्य आहे. तर तो अरे म्हणे बघ कुठे लपवलाय त्याने हृदयामध्ये शेला. म्हणे आता कसं ओढशील, ओढला तर त्याचं हृदय फाटेल आणि सावधा बेशुद्ध होईल. म्हणे मग भजन करतो, तुझ्या भजनात प्रकट होईल. म्हणून नामदेव महाराजांनी सावता महाराज ध्यानास्थ असताना भजन केलं आणि भजनात भगवान पांडुरंग प्रकट झाले आणि मग सावता महाराज जागृत झाले. असं आहे. म्हणून ते पंढरपुरात येतच नव्हते, तिथेच थांबायचे. ते आलेले संतांची पूजा, गेलेल्या संतांची. पण हे लोक सावता महाराजांना समजून नाही घेत. खऱ्या संताला समजणं हेच मोठं भाग्य आहे. आपण काय झकपक दिसले, अरे महाराजची बॅटरी पण बघूया, हो गाडी पण बघूया, काय सुपर महाराज. अरे बॅटरीच्या पण गाडीवर काही महाराज असतो का? हां, ते साधन आहे. ते काय आहे? साधन आहे. पूर्वी गाड्या नव्हत्या तेव्हा घोड्यागाडी होती, बैलगाडी होती. हे साधन आहे. साधनाने देव मिळत नाही. साधन साध्य करायचं असेल तुम्हाला तर त्यामध्ये तुम्ही असावे लागते. त्याच्याशिवाय ते साध्यच नाही होत. म्हणून ते म्हणतात की कर्मबंधन क्षीण झाली की पुरुष देवता गणामध्ये गणला जातो. कर्मबंधन क्षीण झाले म्हणजे कर्माचा काही अभिमान राहिला नाही किंवा कर्मामुळे काही प्राप्तभाव अशी मनात शंका नसली की मग मनुष्य निराभिमानी होतो. बाबा शेवटी म्हणजे फाल्गुन शुद्ध एकादशीला एक काशीचे देवजी शास्त्री आले होते. तर आपली भावना असते, गजाननराव गरुड वारले होते तेव्हा आणि ते तिकडून इकडे आले. त्यांना स्नान केलं. त्यांना म्हटलं शास्त्रीबाबा तुम्ही आले तर प्रायश्चित्त देऊन टाका. विद्वान त्यांनी प्रायश्चित्त दिलं. बाबांनी त्यांच्या हातामध्ये एक तुळशीचं पान ठेवलं. त्यांनी घेतलं आणि टाकून दिलं. ते आता ते काशीचं मान झालं. तुळशीचं काय महत्त्व? म्हटलं महाराज त्यांनी सर्वसंग परित्याग केला आहे, त्यामुळे ते दक्षिणाविक्षणा देणार नाही. म्हणजे सर्वसंग परित्याग केलं म्हणून तर तुमच्या हातात तुळशीपत्र ठेवलं, त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. म्हटलं त्यांनी अन्न पाणी सोडलं आहे आणि सर्वसंग परित्याग केला आहे, त्यामुळे ते तुम्हाला काय देतील? एखादा जर विद्वान असता तर त्यांनी लगेच सांगितलं असतं त्यांना मला आशीर्वाद देऊन जा, कारण त्याला ब्रह्मत्व कळायला पाहिजे ना. मग शेवटी आम्ही त्यांना बाहेर काढलं. 1000 रुपये दक्षिणा, एक वस्त्र, नारळ दिलं. तेव्हा ते जर एखादा भगवत भक्त असता तर सर्वसंग परित्याग केला आहे म्हणजे ब्रह्मार्पण झाले तर सांगितलं असतं की माझ्या डोक्यावर हात ठेवा, काही देऊ नका. पण ते समजलं नाही. बरं आले होते कुठे? दुसऱ्याच्या द्वारदर्शनाला. मग द्वारदर्शनाला येताना दान घेता येतं का? कसा फसतो मनुष्य. असं आहे ते. म्हणून ब्रह्मत्व कळलं आणि ते कळालेलं टिकवणं मोठं कठीण आहे. म्हणून ज्या लोकांना संतातून काही घ्यायचं नसतं ना ते लगेच सांगतात मला हे नको, मला आशीर्वाद देऊन जा, मला भगवंताची प्रीती देऊन जा, माझ्याकडून नामस्मरण घडेल असं सांग. काल आज सकाळी सांगितलं मी की संसारी माणसाचं मन एकाग्र नाही होत. कशात? जपामध्ये. त्याने लिहिण्याचे प्रयत्न केले तर काही दिवसांनी आपोआप मन मग एकाग्र होतं. तर आपण जप करायला लागले की दुसरं विचार येतं. उद्या आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, जपही चालू राहतो आणि तीही गोष्ट चालू राहते. आणि प्रवचनाला कधी जायचं अजून तर जप चालला असेल, काय इतके काय करतं जपाला बसायला तयार नाही राहणार. असं आहे ते. म्हणून प्रवचन सुरू झाल्यावर लगेच बसूनच जायचं, कारण ऐकणं महत्त्वाचं आहे ना. बाकीच्या गोष्टी ठीक आहे, हे लक्षात नाही येत आपल्याला. मुद्दा काय? कारण श्रवण महत्त्वाचं आहे. श्रवणे वाढे विरक्ती, श्रवणे वाढे मुक्ती, श्रवणे वाढे भक्ती. श्रवणाशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाही. श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघ काही लोक मारुतीचं मंदिर असो
गणपतीचं मंदिर असो किंवा रामाचं, असा हात करून चालतात तिथे भिंतीला. आता आपल्याला माहीत नाही ना की बा का हात लावतात. तर देवालय शब्द आहे. काय शब्द आहे? देवालय. तर देवालयामध्ये आलय आहे ते, त्यामध्ये जो मंत्रघोष किंवा देवाचं नामस्मरण किंवा होणारी अर्चन पूजा किंवा आणखीन वेदघोष, हे त्या देवालयामध्ये त्याचे सगळे ते जे हे जे आहे ते त्याच्यात असतात. आणि त्याचा स्पर्श आपल्याला तो दगडातूनही होतो का? तर इतक्या वर्ष ते दगड राहिले नाही नक्की. आणि लोक मात्र असं आहे ते, म्हणून त्याला हात लावायचा आहे. आता दगडाला काय कळेल की त्या दगडाला काय हात लावायचा आहे म्हणून? ज्याची बुद्धी जड आहे त्याला काय कळेल? जड दगड म्हणजे काय? जड बुद्धी. असं हे कळायला पाहिजे ना. त्या ज्या भिंती आहे त्याचं ते आलय तयार झालं आहे आणि त्याचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून ते देवालयाला असं. बरेच लोक इकडे डोकं लावतात, मागे डोकं लावतात, पुढे डोकं लावतात. तर देवाच्या सर्व अंगाला स्पर्श झाला पाहिजे म्हणून चारी बाजूने ते दर्शन करतात. तुम्ही भगवान बारशीला जा, देवाच्या मागच्या बाजूला असा आरसा लावला आहे. कारण मागचं देवाचं अंग श्रीअंग आणि आईसाहेबाचं दर्शन व्हावं म्हणून देवाच्या सर्व अंगाचं. देवाचं अंग म्हणजे पाठ, मान, पृष्ठभाग नाही आहे, ते सर्व पवित्र आहे. ते काही आपल्यासारखं नाही. आपली भारतीय संस्कृती पैसे कुठे ठेवतो आपण हे, आणि मलंचन संस्कृती कुठे ठेवते इथे. एवढा फरक आहे. म्हणून देवाचा पृष्ठभाग म्हणजे काही तो भाग नाही आहे. म्हणून मागे सुद्धा डोकं लावते लोक, कारण त्यांना डोकं आहे. त्यांना देवाच्या सर्व अंगाच्या दर्शनाचं डोकं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हे सर्वसाधारण कळ. म्हणून काय, मोठे जे आचरतात ते आचरावं आणि केव्हा तरी त्यांना विचारावं की हे का. न आचरता विचारू आणि ते सांगणार बी नाही. केलाय का तू? नाही काय, कारण त्याला पालख्या घडावर पाणी टाकण्यात काय अर्थ? हां, असं आहे. अज्ञानानं सुद्धा आज्ञेत राहिलं पाहिजे. आज्ञेत राहायला तयार नसतो मग ते सांगत नाही. हां, हुशार होऊन जाशील तुझा, कारण त्याला सांगून उपयोग नाही ना. तो पुन्हाला तर्क करून विचारतो आणि परमार्थात तर्क चालत नाही. जाज्जल्यजीने विचारलं, हे वैश्य प्रवरा, आत्मजी मुनींनी मानसिक यज्ञाचं तत्व सांगितलं आहे ते मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. तुलाधार वैश्य म्हणाला, हे ब्रह्मण, दांभी पुरुषांचं यज्ञ अश्रद्धावान असतो म्हणून त्याच्यात दोष असतात. मग अशा यज्ञात जाण्यापेक्षा मानसिक यज्ञाचा अधिकार प्राप्त करून घे. मानसिक यज्ञ क्रियारूप आहे. काय करावी लागते? क्रिया करावी लागते. आता मी तुम्हाला सांगितलं ना, शंकर क्रिया आहे ती. म्हणून मानसिक यज्ञामध्ये क्रिया करावी लागते. सकाळीच सांगितलं तुम्हाला, तूप नाही आहे, पाण्याची आरती, क्रिया आहे ती. क्रिया, वाचा आणि मन हे तिन्ही एकत्र झाले पाहिजे. काही लोक क्रिया करतात पण मन ठिकाणावर नसतं. म्हणून क्रिया, मन आणि वाचा हे तिन्ही एकत्र आले पाहिजे. म्हणून मुलगी देताना मुलीच्या बापाला असं म्हणावं लागतं, वाचा दत्ता मया कन्या त्वत्पुत्रार्थे ध्येयते भव. मी माझ्या वाचेनं माझी कन्या तुझ्या पुत्राला देतो असं व्यायाला सांगायचं. मग व्यायाचा पदर घ्यायचा, त्याच्यात एक हळकुंड, एक सुपारी त्या व्यायानं बांधायची, या व्यायानं त्याच्या ह्याच्यात बांधायचे आणि पाठीवर 2 धपके मारायचे हळदीचे. वाचा दत्ता मया कन्या.
मी माझ्या वाचेनं माझी कन्या तुझ्या मुलाला देतो. आणि मग हा म्हणतो की ती तुझी कन्या नसून आजपासून माझी कन्या आहे असं म्हणावं लागतं. पण आता लोक त्या वेळेला वेळच देत नाही, म्हणजे नाचत बसतात दारू पिऊन. आणि आणखीन महाराजा मुहूर्त काढा की लोक पाहतच राहिले पाहिजे, पाहतच राहतात लोक, जीवन चालले जातात, कसे नाचताय पाहतच राहतात. काय आहे म्हणून क्रियारूप यज्ञ श्रद्धारूप पुरुषच करू शकतो. क्रिया ही श्रद्धावानाला जमते, त्याच्याशिवाय श्रद्धा होत नाही. म्हणून श्रद्धाळू माणूस जर असमर्थ असला तो गायीच्या पुच्छाला हात लावून आणि गायीच्या शिंगाला हात लावून आपला यज्ञ करतो किंवा अभिषेक करतो. अभिषेकसुद्धा यज्ञ आहे. म्हणून हे विप्रा हे समजून घे, अहिंसेमध्ये प्रधान काय आहे तर यज्ञ आहे. आता समजा यजमानाला पत्नी नसली, म्हणजे पत्नी नाही आहे, त्याने श्रद्धारूपी पत्नी धरायचं आणि मग यज्ञ करायचं. आपल्या श्रद्धेला काय धरायचं, ती पत्नी द्यावं आपल्याजवळ आणि मग यज्ञ करायचं मनसा वाचा कर्माने. आणि म्हणून मानसिक भावनाच्या द्वाराने कल्पना करून यज्ञ करायचा. श्रद्धा ही पत्नी मानायची आणि इष्टदेवतेचं यजन करायचं. भगवान विष्णू नक्की प्राप्त होतात. भगवान विष्णू जे आहे ते प्राप्त होतात. आता हे विप्रा आत्मप्रधान तीर्थ आहे. सगळ्यामध्ये आत्मा हे मोठं तीर्थ आहे. सगळ्या तीर्थाला तुम्ही गेले आणि आत्मतीर्थ जर तुम्हाला समजलं नाही तर काही उपयोग नाही. बऱ्याच लोकांच्या सगळ्या यात्रा झाल्या असतात, पण त्यांना आत्मज्ञान न झाल्यामुळे आत्मतीर्थ जागृत नाही. आणि आत्मतीर्थ जागृत होत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती होत नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.